विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आणखीन एक मजेशीर आणि अतिशय सोपा असा टॉपिक बघणार आहोत की जो आपल्या विराम चिन्हाशी संबंधित आहे. इट इज नॉट डायरेक्टली रिलेटेड टू पंक्च्युएशन मार्क्स. तो डायरेक्ट आपल्या पंक्च्युएशन मार्क्सशी रिलेटेड नाही, परंतु पंक्च्युएशन मार्क्स वापरा, विरामचिन्ह वापरा म्हणून आपल्या एक्झाम मध्ये जो क्वेश्चन येतो त्याच्यामध्ये याचा संदर्भ आपल्याला घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल लेटर्स बघावी लागतात. सो लेट्स सी कॅपिटल लेटर्स. तर आज आपण या कॅपिटल लेटर्स बद्दल बघणार आहोत अँड इट्स यूज, आणि त्याचा वापर आपण आपल्या लँग्वेज मध्ये कसा करायचा थोडक्यात आपण बघूया. फ्रेंड्स, लेटर्स आर ऑफ टू टाइप्स. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश लँग्वेज मध्ये इंग्लिश लेटर्स ही दोन प्रकारचे आहेत. द फर्स्ट टाइप इज capital letters and second one is lower case letters. पहिला प्रकार आहे कॅपिटल लेटर्स आणि दुसरा लोअर केस लेटर्स. तर लोअर केस लेटर्सला आपण काय म्हणतो? स्मॉल लेटर्स. त्यालाच आपण आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतो दुसरी लिपी, आणि कॅपिटल लेटर्सला म्हणतो पहिली लिपी. आता या दोन्हीच्या मध्ये फरक काय आहे बघा. कॅपिटल लेटर्स कशाला म्हणायचं, तर या प्रकारच्या लेटर्सना कॅपिटल लेटर्स म्हणतो आपण. ए पहिल्या लिपीमध्ये लिहिलेली सगळी लेटर्स बघा, ए बी सी डी झेड पर्यंत. अँड सेकंड टाइप लोअर केस लेटर्स, आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे लोअर केस म्हणजे दुसरी लिपी, म्हणजे त्याला आपण स्मॉल लेटर्स म्हणतो. तर ती स्मॉल लेटर्स कशी आपण लिहितो बघा, ए बी सी झेड म्हणजे स्मॉल असतो त्याचा आकार, आणि कॅपिटल्स म्हणजे मोठी लेटर्स, पहिल्या लिपीतली लेटर्स. तर या लेटर्सचा वापर कधी आणि कसा करायचा ते आपण आता बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तर त्याचे काही रूल्स आहेत. कॅपिटल लेटर कधी वापरायचं, कधीही वापरून चालणार नाही. आता मी इथे लिहिलेलं आहे बघा, कॅपिटल लेटर्स, टायटल लिहिलेलं आहे, हेडिंग लिहिलेलं आहे. हे मला असं लिहिता आलं असतं पहिल्या लिपीमधले सगळी लेटर्स. कॅपिटल सगळी लेटर्स लिहिता आली असती, पण ते बघायला आपल्याला व्यवस्थित दिसलं नसतं, ते ग्रॅमॅटिकली बरोबर दिसलं नसतं. म्हणून हाऊ टू यूज कॅपिटल लेटर्स, म्हणून हे कॅपिटल लेटर्स कसे वापरायचे त्याचे काही रूल्स आहेत. तर ते रूल्स आपण बघूया विथ एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स सहित, उदाहरणासहित त्याचे आपण रूल्स बघणार आहोत. सो लेट्स सी फर्स्ट रूल. तर पहिला रूल बघा, फर्स्ट लेटर ऑफ अ सेंटेन्स अँड ऑफ कोटेशन मार्क्स. बघा पहिला रूल काय आहे, द फर्स्ट लेटर ऑफ अ सेंटेन्स, कोणत्याही वाक्यातलं पहिलं लेटर हे कॅपिटलच असलं पाहिजे. ते वाक्य कितीही मोठं असू दे किंवा कितीही छोटं असू दे, त्या वाक्यातलं पहिलं लेटर, त्या वाक्यामधल्या शब्दातलं पहिलं लेटर. आता शब्द, वाक्य आणि लेटर यातला फरक तुम्हाला माहित पाहिजे. सी, आता हा शब्द आहे CAPITAL कॅपिटल, हा संपूर्ण वर्ड झाला, हा संपूर्ण शब्द आहे, आणि या शब्दामध्ये हे लेटर्स आहेत. कुठले कुठले? CAPITAL हे लेटर्स आहेत. मग काय सांगितलेलं पहिला रूल, फर्स्ट लेटर ऑफ अ सेंटेन्स, कोणत्याही वाक्यातलं पहिलं लेटर, फर्स्ट लेटर हे कॅपिटल असलं पाहिजे. आता बघा हे वाक्य आहे, माय फादर सेड हाऊ आर यू. हे वाक्य आहे, त्या वाक्यातलं पहिलं लेटर कॅपिटल आहे ते बघा, एम आहे का कॅपिटल, हे एम कॅपिटल आहे, आणि वाय स्मॉल आहे. दुसऱ्या लिपीत लोअर केस मधला आहे. लक्षात ठेवायचं, कोणत्याही वाक्याच्या सुरुवातीचा जो वर्ड असतो त्या वर्डचं पहिलं लेटर हे नेहमी कॅपिटल आलं पाहिजे, आणि मग आतमध्ये सगळे वर्ड्स स्मॉल लिहायचे. लक्षात ठेवायचं. तर हा फर्स्ट रूल आहे. आणि या फर्स्ट रूल मध्ये आणखी काय आहे बघा, फर्स्ट लेटर ऑफ अ सेंटेन्स अँड ऑफ कोटेशन मार्क. आणि कोटेशन मार्क मधलं, कोटेशन मार्क म्हणजे अवतरण चिन्हामध्ये जे वाक्य असतं त्या वाक्यात सुद्धा पहिलं लेटर कॅपिटल असलं पाहिजे. आता हे वाक्य, या वाक्यामध्ये कोटेशन मार्क्स आलेले आहेत. हे बघा, अवतरण चिन्ह, कोटेशन मार्क म्हणतात त्याला. दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, असे अवतरण चिन्हाचे प्रकार आहेत. तर या अवतरण चिन्हामधलं वाक्य बघा, हाऊ आर यू, अवतरण चिन्हामध्ये वाक्य. तर या वाक्यामधला पहिला वर्ड हाऊ, या हाऊ मधलं पहिलं लेटर एच कॅपिटल पाहिजे. आहे का बघा कॅपिटल, एच कॅपिटल. बाकी आतमधला सगळा पार्ट लोअर केस मध्ये असला पाहिजे.
म्हणजे इथं आपण फर्स्ट रूल बघितला, वाक्याच्या सुरुवातीचं लेटर कॅपिटल आणि कोटेशन मार्क असते तर कोटेशन मार्क मधलं पहिलं लेटर कॅपिटल लिहायचं, विसरायचं नाही. ओके, नाव सी सेकंड रूल. सेकंड रूल बघा. आता आणखी कुठं कुठं कॅपिटल लेटर्स आपण वापरतो किंवा वापरायचे असतात. प्रनाउन आय, प्रनाउन आय, आय हे प्रनाउन आहे, सर्वनाम आहे. हे आय नेहमी सर्वनाम जे आहे ते कॅपिटलच वापरायचं, स्मॉल वापरायचं नाही कधी. फॉर एक्झाम्पल आय एम बॉय असं जर एक्झाम्पल आपण दिलं तर हे आय नेहमी कॅपिटल वापरायचं, हे स्मॉल कुठंच वापरायचं नाही. वाक्याच्या कुठेही आधीमध्ये येऊ दे, वाक्याच्या सुरुवातीला कॅपिटल वापरायचंच, त्याशिवाय वाक्याच्या आधीमध्ये कुठेही येऊ दे प्रनाउन आय हे नेहमी कॅपिटल वापरायचं, स्मॉल वापरायचं नाही. नाउ सी थर्ड रूल, नेम, नेम्स ऑफ पर्सन्स, व्यक्तींची नावं, त्यांचे नावात पहिलं लेटर कॅपिटल. फॉर एक्झाम्पल राम, राम मधलं आर लेटर कॅपिटल. हेमा, हेमा मधलं एच कॅपिटल, विसरायचं नाही. आपल्या फ्रेंड्सची नावं असतात, मित्रमैत्रिणींची नावं, त्यातलं पहिलं लेटर हे नेहमी आपण कॅपिटल लिहायचं, बाकी पुढचं सगळं स्मॉल, लक्षात ठेवायचं. देन लास्ट नेम, त्यानंतर आपलं जे लास्ट नेम असतं सरनेम, लास्ट नेम सरनेम आडनाव, आपलं आडनावाचं सुद्धा पहिलं लेटर कॅपिटल लिहायचं. फॉर एक्झाम्पल पाटील, त्यानंतर कोरे, पाटील पी कॅपिटल, कोरे मधलं के कॅपिटल. तुमची सुद्धा आडनाव असतील, तुमच्या मित्रमैत्रिणींची, त्यांच्या आडनावांचं सुद्धा पहिलं लेटर कॅपिटल लिहायचं, बाकी आज सगळं स्मॉल आलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. देन टायटल्स, त्यानंतर आपण नावांच्या अगोदर टायटल्स लिहितो. आता टायटल्स कुठली कुठली लिहितो. फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती डॉक्टर असेल तर डॉक्टर आहे दाखवण्यासाठी आपण काय लिहितो, बिहार डॉक्टर असं लिहितो नाही, तर त्या डॉक्टर मध्ये बी कॅपिटल. त्यानंतर पुरुष असेल तर मिस्टर हे टायटल आपण त्याला लावतो अगोदर, तर त्यामध्ये एम आर कॅपिटल. लेडीज असेल तर मिसेस करतो, त्यामध्ये एम कॅपिटल. मिस, मिसेस, मिस्टर, डॉक्टर, श्री लिहितो आपण मराठीमध्ये, तर श्री लिहित असताना त्यात एस कॅपिटल लिहायचं. डॉक्टर पदवी आहे, लिहिताना डी कॅपिटल. मिस्टर मधलं एम कॅपिटल, मिसेस मधलं एम कॅपिटल. प्रोफेसर असतील एखादी व्यक्ती तर प्रोफेसर मधलं पी कॅपिटल. येते लक्षात. तर हे टायटल्स नावाच्या अगोदर लिहिले जाणारे टायटल्स मधलं पहिलं लेटर कॅपिटल. देन नेक्स्ट रूल, गॉड, नेम ऑफ द गॉड्स, जी देवांची नाव आहेत सगळी तर ती सुद्धा कॅपिटल लिहायची. आता गॉड हा एक वर्ड आहे, त्या गॉड मधलं जे कॅपिटल लिहायचं, दिस इज कॅपिटल. देन अल्लाह, अल्लाह मधलं ए कॅपिटल. जेसस, जेसस मधलं जे कॅपिटल लिहायचं. तर अशा पद्धतीने जे गॉडला आपण नावं वेगवेगळ्या नावाने पुकारतो, देवांना आपण वेगवेगळी नावं दिलेली आहेत, तर त्या देवांच्या नावाचं पहिलं लेटर नेहमी कॅपिटल, मस्ट बी कॅपिटल. ओके. नाउ सी रूल नंबर 5, डेज. डेज, डेज म्हणजे दिवस, वार म्हणतो आपण त्याला. जे वार आहेत, देर आर 7 डेज इन अ वीक, आठवड्यामध्ये 7 वार असतात, तर त्या 7 वारांची नावं सुद्धा त्याचं सुद्धा पहिलं लेटर कॅपिटल. फॉर एक्झाम्पल संडे, तर संडे मधलं फर्स्ट लेटर एस कॅपिटल. मंडे, मंडे मधलं एम कॅपिटल. ट्यूसडे टी कॅपिटल. जे 7 वार आहेत त्यातलं पहिलं लेटर त्या डेजचं कॅपिटल असलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. देन मंथ्स, मंथ्स महिने, देर आर 12 मंथ्स, वर्षामध्ये 12 महिने असतात, तर या 12 महिन्यातलं पहिलं लेटर सुद्धा कॅपिटल आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मे,
मे मधलं एम कॅपिटल. जून, जून मधलं जे कॅपिटल. मार्च, एप्रिल, एप्रिल मधलं ए कॅपिटल. बाकी सगळा पुढचं स्मॉल लक्षात ठेवायचं. देन फेस्टिवल्स. त्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक फेस्टिवल्स आहेत बघा, सण उत्सव आपण साजरे करतो. तर त्या सणाचे जे वर्ड्स आहेत त्यातलं पहिलं लेटर कॅपिटल. फॉर एक्झाम्पल द मोस्ट फेमस फेस्टिवल दिवाळी. दिवाळी मधलं डी कॅपिटल यायचं. डी कॅपिटल, डी मस्ट बी कॅपिटल. ईद, ईद मधलं आय कॅपिटल. कोणताही सण असतो, गणेश फेस्टिवल, गणेश मधलं जी कॅपिटल. ओके. मकर संक्रांती एम कॅपिटल, संक्रांती मधलं एस कॅपिटल. कोणताही फेस्टिवल असू दे पहिलं लेटर मस्ट बी कॅपिटल. देन सिक्स्थ रूल विलेजेस. त्यानंतर विलेजेस. विलेजेस, विलेज म्हणजे गाव. आपलं जे गाव आहे त्या गावाचं पहिलं लेटर कॅपिटल. जेवढी गाव आहेत इंडियामध्ये, सगळी जेवढी गाव आहेत त्या सगळ्या गावाचं नाव लिहित असताना पहिलं लेटर कॅपिटल. फॉर एक्झाम्पल आपलं गाव कुठलं आहे? मालगाव. मालगाव मधलं एम कॅपिटल. ओके. सिटीज. आता आपल्या गावाजवळची सिटी कुठली आहे? सिटी, शहर. जवळचं शहर मिरज, म्हणजे मिरज मधलं एम कॅपिटल. सांगली लिहायचं असेल आपल्याला, सांगली मधलं एस कॅपिटल. कोल्हापूर लिहायचं असेल तर के कॅपिटल. सिटीज. देन स्टेट्स. त्यानंतर स्टेट्स. आपल्या इंडियामध्ये जेवढी स्टेट्स आहेत, राज्य आहेत, स्टेट म्हणजे राज्य, त्या राज्याचं पहिलं लेटर कॅपिटल आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल गोवा स्टेट आहे, तर गोवा मधलं जी कॅपिटल. आपलं स्टेट कुठलं आहे? वी लिव्ह इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामधलं एम कॅपिटल. कर्नाटका लिहायचं असेल तर कर्नाटकामधलं के कॅपिटल. बाकी सगळं पुढचं स्मॉल. ओके. देन कंट्रीज. व्हॉट इज अवर कंट्री? विच इज अवर कंट्री? इंडिया इज अवर कंट्री. आता आपलं कंट्री कुठली आहे? इंडिया. तर इंडिया लिहित असताना पहिलं लेटर कॅपिटल लिहायचं. इंडिया फर्स्ट लेटर कॅपिटल. कोणताही कंट्रीचं नाव लिहायचं असेल, जगामध्ये जेवढी कंट्रीज आहेत त्याचं पहिलं लेटर कॅपिटल. देन लँग्वेजेस. त्यानंतर जगभरामध्ये जेवढ्या भाषा बोलल्या जातात, लँग्वेजेस लिहिताना पहिलं लेटर कॅपिटल. फॉर एक्झाम्पल आवर मदर टंग इज मराठी. मराठी लिहित असताना एम कॅपिटल. इंग्लिश लिहित असताना ई कॅपिटल लिहायचं, इंग्लिश. हिंदी लिहायचं असेल तर एच कॅपिटल. उर्दू लिहायचं असेल तर उर्दू मधलं यू कॅपिटल. अशा पद्धतीचं लँग्वेजेस असतील तर ते सुद्धा आपल्याला कॅपिटल लिहावं लागेल. वेगवेगळ्या प्रकारची बुक्स जी आहेत, पुस्तकं लिहिलेली आहेत बऱ्याच फेमस लोकांनी, प्रसिद्ध लोकांनी, त्यांची पुस्तकं, त्यांची नावं सुद्धा त्यातलं पहिलं लेटर कॅपिटल लिहायचं. फॉर एक्झाम्पल श्यामची आई, रिटन बाय साने गुरुजी. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिलं, तर श्यामची आई मधलं एस कॅपिटल, पहिलं लेटर कॅपिटल. ओके. देन न्यूजपेपर्स. जे न्यूजपेपर्स आपण वाचतो रोज, त्यातलं पहिलं लेटर कॅपिटल. फॉर एक्झाम्पल सकाळ. सकाळ आपण वाचतो, सकाळ मध्ये एस कॅपिटल. पुढारी, पुढारी मध्ये पी कॅपिटल. ओके. देन ट्रेन्स. आता ट्रेन्स रेल्वे गाड्या धावतात, तर त्या रेल्वेना वेगवेगळी नाव आहेत. फॉर एक्झाम्पल महालक्ष्मी एक्सप्रेस, तिरुपती एक्सप्रेस, तिरुपती एक्सप्रेस. इथं बघा, तिरुपती मधलं टी कॅपिटल, एक्सप्रेस मधलं ई कॅपिटल. ट्रेनची नाव. मॉन्युमेंट्स. मॉन्युमेंट्स, मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारक. स्मारक वेगवेगळी स्मारक आहेत. फॉर एक्झाम्पल ताजमहल. ताजमहल मधलं टी कॅपिटल. देन मूवीज. त्यानंतर आपण मूवीज बघतो, फिल्म्स. एखादी फिल्म बघितली तर त्याचं पहिलं लेटर कॅपिटल. फॉर एक्झाम्पल तिरंगा मूवी जर मी बघितली असेल तर टी कॅपिटल, तिरंगा. ओके.
देन टायटल्स, त्यानंतर वेगवेगळी टायटल्स, आपल्या धड्यांना नावं असतात, ग्रॅमॅटिकल एखादा भाग घ्यायचा असेल तर त्याला टायटल असतं, तर ती सगळी टायटलचं पहिलं लेटर कॅपिटल. एखादी स्टोरी आपली बघा वाचत असतात तर त्या स्टोरीचं पहिलं लेटर कॅपिटल. ओके. देन ब्रँड नेम्स, त्यानंतर आपण वेगवेगळे ब्रँड वापरतो बघा, वेगवेगळ्या वस्तूंना वेगवेगळे ब्रँड्स असतात. फॉर एक्झाम्पल आपण मोबाईल वापरतो, मोबाईल वेगवेगळे ब्रँड्स आहेत, तर ते त्याचं नाव समजा नोकियाचा मी वापरत असेल तर एन कॅपिटल, एखादी व्यक्ती ओप्पोचं वापरत असेल तर ओ कॅपिटल, ब्रँड नेम. ओके. देन गेम्स, वेगवेगळे गेम्स आहेत, खेळ, खेळाचं पहिलं लेटर कॅपिटल. फॉर एक्झाम्पल क्रिकेट, सी कॅपिटल. रिलेटिव्स, रिलेटिव्स फादर, मदर, ब्रदर, अंकल, त्याचं पहिलं लेटर कॅपिटल. देन अवॉर्ड्स, त्यानंतर वेगवेगळे अवॉर्ड्स आपण बघतो, पारितोषिके मिळतात, बक्षिसं मिळत असतात, तर त्या बक्षिसांना नावं असतात, त्याचं पहिलं लेटर कॅपिटल. फॉर एक्झाम्पल अर्जुन अवॉर्ड, के कॅपिटल. खेलरत्न अवॉर्ड, के कॅपिटल. नोबेल प्राइज, एन कॅपिटल. लक्षात ठेवायचं. माउंटेन्स, जगभरामध्ये अनेक माउंटेन्स आहेत, पर्वत आहेत, पर्वतांची नावं लिहिताना पहिलं लेटर कॅपिटल. फॉर एक्झाम्पल हिमालया, हिमालयामध्ये एस कॅपिटल. सह्याद्री, एस कॅपिटल. कळसुबाई, एस कॅपिटल, के कॅपिटल. अँड रिव्हर्स, आणि त्यानंतर रिव्हर्स लिहायचे असतील आपल्याला, रिव्हर्स नद्या, नद्यांची नावं पहिलं लेटर कॅपिटल. फॉर एक्झाम्पल कृष्णा, कृष्णा रिव्हर, के कॅपिटल. तापी, टी कॅपिटल. ओके. नाउ यू अंडरस्टँड दिस. Okay, we stop here.